नमस्कार. आपण आझाद मैदान या ठिकाणी आलेलो आहोत. आपण बघतोय की महाराष्ट्र ग्राम विद्युत व्यवस्थापन कामगार आपण उपोषण आज 8वा दिवस आहे आणि या 8व्या दिवसाच्या निमित्ताने आपण इथे जे प्रतिनिधी आहे त्यांनी आज उपोषण घेतलेलं आहे. तर आपण काय सांगू शकतो, आपण घेतलेलं प्रशासकीय विभागाने अशा अपेक्षा तुम्ही व्यक्त करत आहात, पण प्रशासकीय विभागाने तुम्हाला पुढचं काय निवेदन दिलं? आमची डेट आज आता 5 वाजता प्रधान सचिवासोबत आहे आणि पहिली एका दिवशी उपसचिवासोबत यांच्याकडे काही तेवढे काही अधिकार नसताना त्यांची आमची भेट करून घेतली प्रशासनाने. आणि मला आपल्या माध्यमातून कळवायचं आहे की जे आपण म्हणताय की पत्रकार बांधवांनी ती इथं उपस्थित असणाऱ्यांना प्रत्येकालाच न्याय दिला पाहिजे. कारण की आपलं आधारस्तंभ म्हणजे लोकशाहीचा आधारस्तंभ म्हणून कसं म्हणजे पत्रकार बांधवांना आणि याला वर्तमानपत्राला आणि याला पाहिल्या जाते, तर त्या माध्यमातून सगळ्यांना कव्हरेज केलं पाहिजे. तर आम्ही पाहतोय की मीडिया काही ठराविक लोकांकडेच जातो आहे, त्याच्यामुळे काही आमच्यासारखे उपोषणाला हे 7वा दिवस बनलेले आहेत. सरकारला पण आपल्या माध्यमातून ती जाग आली पाहिजे, ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे. आणि आमचा तर एक मुद्दा पहिल्या दिवशीच आम्हाला बोललं जाते, त्यानंतर एक 7 दिवस लागल्या जातात. आज आम्हाला सोबत बैठकीचा तारीख टाईम दिलेला आहे 5 वाजता. तर आमच्या ज्या मागण्या आहेत तर आम्ही हेच बोलतो सरकारला की हे जे काही गोष्ट आहे आमची नियुक्ती बाबतीत बोलायचं झालं तर 20 ऑक्टोबर 2016ला शासन निर्णय काढून आमचा ग्रामपंचायत लेवलला डॉक्युमेंट घेऊन आमची भरती करण्यात आली. आम्हाला कार्यादेश बाबतीत दिली तेव्हापासून आणि तेव्हापासून आम्ही वारंवार 2-3 वर्षापासून झगडतोय आणि शासनाने काढलेल्या परिपत्रकात इम्प्लिमेंट करण्यासाठी जर आम्हाला उपोषण देऊन शासन एवढं समजा हलगर्जीपणा करते आमच्या बाबतीत, त्याच्याबद्दल आम्हाला शोकांतिका वाटते, हेच वाटते. आज आपण बघत आहोत की बेरोजगारीचा किती मोठा प्रश्न आहे. आज आपण बघतो की स्मार्ट सिटी झालेले आहे, भारत हा महासत्ता होत आहे. असे आपण जर महासत्ता होत असेल तर गरिबी हटाव. आज बघतो की आपण प्रशिक्षित विद्यार्थी झालेले आहेत, स्टुडंट आहेत, तलाठीच्या परीक्षेमध्ये 200पैकी 214 मार्क मिळत आहे. शोकांतिका आहे भारताची. आणि आज आपण बघत की शासन प्रशासकीय विभागामध्ये तहसीलदारापासून ग्रामपंचायतपासून पंचायती समितीपासून यांना जर तिथं न्याय न मिळता आज 8वा दिवस इथं आझाद मैदानामध्ये असताना सुद्धा प्रशासकीय विभाग कोणत्या पद्धतीने दखल नाही देतात. आज 8वा दिवस उजळतो आणि आताचे आपण 4:45 वाजले तरी अजून देखील प्रशासकीय विभाग त्यांच्याकडे गाठाडोळा करतात. अशा पद्धतीने यांना न्याय मिळेल अशी अपेक्षा व्यक्त करतो. आमच्या चॅनलच्या माध्यमातून जास्तीत जास्त लोकांपर्यंत आणि बेरोजगारांचे जे प्रश्न आहेत, शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत, कष्टकऱ्यांचे प्रश्न आहेत, अशा या लोकांना ही शाही ते लोकशाही असा देश आपला हा पुरोगामी महाराष्ट्र असताना अशा पद्धतीने आपण जर आज बघतो की किती मोठ्या आपण संख्येने बघतो की बेरोजगारचे आज लोक आत्महत्या करतात, सुसाईड करतात. NPSC एक्झामपासून हे महाराष्ट्र ग्रामीण विद्युत व्यवस्थापन कामगार संघटनापर्यंत असे कित्येक लोक बळी घेणार आहेत. आम्ही हा प्रशासकीय विभागाला आमचा प्रश्न आहे. सर, आपण याच्यावर आणि काय सांगाल की आपल्याला न्याय मिळेल या नाही मिळेल याच्यावर तुमची काय चर्चा होते किंवा प्रशासकीय विभाग तहसील झालं, पंचायत समिती झाली, ग्रामसभा झाली, याच्याशी तुमची चर्चा होताना त्यांनी कशा पद्धतीने उत्तर दिली आपल्या चॅनलच्या माध्यमातून चर्चा त्या लेवलवरून तर नकारात्मक आला तर शेवटी आम्ही इथं उपोषणाला बसायची आणि आम्ही जिथून समजा PR पारित झाला त्या ठिकाणी आलो, तिथं पण विचारपूस केली, पत्रव्यवहार केले. मला हेच आपल्या माध्यमातून शासनाला हेच प्रश्न विचारायचा आहे, जर आपल्याला ह्या गोष्टी जमत नव्हत्या की ज्या कार्यकाळामध्ये आपण की आमच्या नियुक्त्या GR काढून केल्या, जर आम्हाला असंच बेसात करायची होती तर कशाला एवढी मोठी हे केली, रोजगार देतोय एवढ्या लोकांना, आयटीआयवाल्यांना गावातून जे ग्रामोद्योग स्थापन करून त्यांना रोजगार देतोय, कशाला भानगडी केल्या, कशाला दिखावपणा केला. जर आम्ही तेव्हा आम्ही एवढ्या गोष्टी केलेल्या आहेत, आम्ही वेगळं मागत नाहीत, आपणच काढलेला GR आपलेच जे लोक काही आमचेच लोक जे काही 5-6 जिल्ह्यामध्ये कार्यरत आहेत त्याच्याप्रमाणे आम्हाला कार्यरत करा म्हणतोय. आम्ही असं ऐकले की मागच्या वेळेस आम्ही मंत्रालयात गेलो तर तिथे सचिव उपसचिव म्हणतात की नाही हे होऊ शकत नाही, कोणी काढा आहे त्यांनी असाच काढा होता GR. मला हे कळत नाही. असेच जर पदाधिकारी म्हणत असतील, मोठे समजा उच्च पदाधिकारी जर असं म्हणत असतील तर मग कशाला GR कार्ड आहे काय कार्ड आहे म्हणत असतील तर मग आम्हाला तर असं बेकार वाटलं की सर्वसाधारण माणसानं म्हणलं तरी साहजिक आहे. पण अशा अधिकाऱ्यांना जर असं बोलल्याच्या नंतर आम्हाला ते थोडंसं वाईट वाटलं की तुम्ही याच्या नादी लागू नका, म्हणजे तुम्ही दुसरं काहीतरी काम पहा, असे उत्तर आम्हाला पाहायला मिळाले. आहोत की स्वातंत्र्याचा 75 महोत्सव झालेला असताना
प्रशासकीय अधिकारी असे एका कामगार बांधव त्यांना बेरोजगार तरुणांना अशा पद्धतीने GR काढतात आणि असे GR कुणी काढले तेच प्रश्न त्यांना करतात. खरं खूप मोठी शोकांती आहे. हा भारत स्वतंत्र झाले का पारतंत्र्यात गेला आहे, हा मोठा विषय आमच्या चॅनलच्या माध्यमातून महाराष्ट्र ग्राम व्यवस्थापकाला, कामगार संघटनेला आम्ही न्याय मिळवून देण्याचा पुरेपूर प्रयत्न करू. प्रशासकीय विभागाला आम्ही ज्या विचारू. मी पत्रकार सागर कांबळे, भाजप मैदान इथून रविकुमार साखरे रविकुमार साखरे आणि त्यांचे सहकार्य